12 वाजाय आले, ही हौशी अजून कशी नाही आली तर पोटात फार कावळं कोकायला लागले. ही बाया ना गाडीची लय बेकार, नुसतं ते मोबाईल मध्ये काय हेंबड्यासारखं बघत राहत. हौशे ये हौशे, कुठं मिली तार फाडली काय माहिती. तिथं फार पोटाने फार आतडी फार पिळायला लागली, काय सांगावं. ज्ञान गेलेलं बसला असं घरामध्ये. काय ग, काय हा टाइम आहे का तू शेताला यायचा? आले बघायला तुम्हाला? किती वाजले? 12 वाजले ना. तू इथं पक्क आभाळ आलं, इथं शेतामध्ये कसं खुरापणी उरकाय पाहिजे आणि दिवसभर माणसांच्या माग इथं मी काय बसली काम नाही करायला. आणि तू जेवण कुठे? अगं बाया, बांधलेलं विसरले. तुला ना असं खरंच चप्पलने हाणावा. तुला काय कामाची नाही तू. इथं पार दिवसभर माणूस शेतामध्ये काम करू करू वैतागले आणि तू मार डुंबरत 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 आली. हा, तुला लाज वाटाय पाहिजे काही. तुपली आई मारणाची शिव्या देते तिथं. माझ्याचं काय तुला मुख घ्यायचं का काय? आपलं भाकर तुकडा करायचं आणि यायचं शेतामध्ये घेऊन. एक काम आहे का हा? मला तिथं? एक काम आहे का म्हणजे? मग तू ये ना हौशे मला बोलाय नको लावबर, पार तू नको नको करून सोडलंय मला. हा? मारण्याचं काम. मरणाचं काम काय तुला? मग? ते तुला मोबाईलचं डबडं घेऊन तुला रील काढायला लागत, दुसरं काय सुचत आहे तुला? हा? घातला का ते इथं आपल्या नवरा मोबाईल? दिवसभर शेतामध्ये काम करीतोय, कसं हे करावा काय करावा? काही दिसत हा? नाही. मी इकडनं अशी बघत बघत आली म्हटलं आज. नाही मग दिवसभर काय कोण तुझा काका आल्या होता का इथं काम करायला? हा, काय बोलत येईन काय बरळत तू? हा, इकडं तिकडं गावामध्ये नुसतं कमराचा तुला. तुकडा पडलाय. हा, कमराचा तुकडा. मग आणू का आयोडकच्या 2-4 बाटल्या? हा? आणून थापू का त्याच्यावर? हा, हाय बघ. जरा लाज धर आहे मानाची तशी ना, लाज धर मानाची ना जाण्याची. हा. हा, नाहीतर काय. वय तू लवकर जेवण घेऊन ये, इथं भूक घरला, लागली घरला. मला. घरला काय आता दिवसा तुला घरलाच लागत आहे का माणूस? जेवायला चला म्हंटले घराला. जेवायला तुला मी घराला गेलं का तुला म्हणजे मी जेवणार आणि तू मी तिथं थांबते, मार तुम्ही तांगड्या जाऊ. पसरून झोपणार नाही का? हा? मी आज जेवून मी इथं खुरपते. तू आहे ना, थांबायचे काय? तुला मला वाटतं तुला आता फारकत देऊन टाकावं. तू काही सुईची नाही राहिली बाबा. हा, काय केलं बाई मी? हा, काय केली म्हणजे इकडं मला कामाला काढून द्यायचं. हा. आणि ती माझी आई काय सांगत होती, ही तिकडं गावामध्ये हिंडत राहती म्हणून. हा, हिंडत राहते काय. कोण आई आली का काय? आल्यावर तिला विचारतो. हा, हा, आले असं पाहू. पहा म्हणजे तुला नाही ते जा मी मग आता घरला फोन जेवून करू. या. मी काढते इथं झांबडते जरा सगळं. जेवाय म्हणजे आता मी घराला जेवाय जाऊ का? दिवसभर इथं थकलोय का? जेवाय जाऊ तुला काही वाटत का नाही? हा, का नुसताच मा तळ करायला मग मी हवी? बसलेली का घराला? अगं बसली नाही तर पण तू आली अशी बोंबलत आली. तुला काही भाकर तुकडा काय आणवशीला वाटलं नाही का तुला? हा, त्या म्हातारीच्या कटकटीने विसरले मी. काय म्हातारीचं? मग तो म्हातारीचा फार कावळा करून टाकलाय. तिला ठेवू का नको का? कुठं अनाथ आश्रमात सोडून येऊ? हा, कशाला मी काय म्हणते काय? मग गप तोंड करावं ना. अगं पण बाटावानी तू बडबड बडबड तू बडबड ये, तो करावं. जरा समजून घ्यायचं कसं उमजायचं तिचं. आता तिचं ते दिवस किती राहिलं? हा, अब्बा, मच्छर वाता मच्छर. चांगला चानस घ्या हा, तुम्ही. चांगला हा. चानस घेता. नाही तरी काय, मी नाही मग कोण चानस घेणार? मग तेच म्हटलं ना. किती झालं जांभूळ? जांभळून हाय अख्खं अर्ध वावर राहिले अजून. चला घेऊ. आणि तू पार एवढा मेकअप बिकअप करून जसं इथं तुला काय मला माहिती आहे. तू मोबाईल कुठे त्याचा जाळच करून टाकतो. कुठे तो मोबाईल? नाही आणला. हा? आणलाच नाही. का कुठं लपून बिपून ठेवला? दाखव. आपण ठेवलं पुढे. तू ते घरामध्ये ते काय रील का फिल काढीत राहते अख्ख्या दिवस बोंबलत राहते. मला माहिती आहे. काय दिलं येड्या भोकाचं सुधरात का तुला त्या मोबाईलनी काही? तुम्हाला तेवढंच येतं. काय तेवढंच येतं? मग तू ये ना. मी काय बोलले का? मी काय बोलले का म्हणजे? मग आली आता 12चे 13 वाजले. हा, काय काळी पडशील का? तुला कोण काय बघायचंय? हा, झाली ना आता 2 पोरांची आई झाली ना. काय राहिले? मी म्हंटले का नाही जांभळत? मी जांभळते की. जांभळून नाही मला पहिला तू तुकडा आणून. मला आता फार उभा राहिला ताण नाही राहिला. मी सांगतोय नाही तर इथंच मी झोपून घेईन. नाही तर मग संध्याकाळी मग पग कसा 90 मारून असला का मग कसा तमाशा करतो. चालेल का तुला? हा, जा की घरला तुकडा बनवून ठेवलाय. आणि तुला काय बेव वाटत का काय माझ्या आईच? हा, तुमच्या यायचं नाही बे वाटत. मग का ती बोकांडी बसती का काही तुझ्या? मी करीन बरोबर सरळ. मग काय सरळ करशील? मग असा लाफा दिन एक सरळ करशील म्हटलं तर जरा तोंड ताब्यात धरून बोल. आई आहे ती माझी. हा, भेटते जा घरी खाऊन या तुकडा. माझी आई आहे. तुला आई नाही का? हा,
का तिच्या बरोबर कसं वागावा काय करावा ते दिलं सोडून जा मी घेते एवढे जांभूळ. जांभळून नाही, तू पहिलं घरी जा आणि मला डबा घेऊन ये नाही तर मी आज काही खरं नाही. मग पाहतो मी तुझ्या झालं. तिकडं तुझ्या मायराला फोन करून सांगतो ही बाया काही नीट राहत नाही. काहीतरी माल विकला असेल तुमचा, तुम्ही विकला असेल माल तेव्हा तुमचं काय माल विकला असं काय इथं रताळी आहेत विकायला? मग तेव्हाच केळा 90 केळाला अजून ती केळ कच्ची आहेत. मग ते तेव्हाच चाललंय 90 मग इथं कोण माल विकायला काय बाया येतात का काही? तुला तर तेवढंच लागत माल इकला आणि माल इकला. कसला माल? मग आता म्हटलं काय शेतात हा काढलं बिडलं मग तू बस इथं दिवसभर माल इकायला. माल घ्या माल, माल घ्या माल. असेल. मग तेव्हा तुमचं चाललंय तुझा माल लय पटापट इकल. मग चला मी जरा येते. काय तू हौशे, जरा कसं आपलं ध्यानावर राहा जरा. कसं वागावा काय करावा प्रपंचात जरा लक्ष घाल जरा. काय ते रील काढून तुला काय फायदा आहे त्याचा? आपण मी कुठं रील काढते काम धंदे सोडून मग तो- काम करते. परशात मग त्या दिवशी मला दाखवत होता तुझी बायकोला रील काढीती राहिली रील काढीत. काय ते रील काय असते मला तरी सांग. काय रील काय असते नाही तर मला तर मला दे माझं 2-3 काढ. तुम्हाला म्हणत असेल या म्हणून माझ्या संग. काय या म्हणून मग तू वय मला भूक लागली हौशी काय करते असं येड्यावानी जाऊ दोघं ग? पण. मला विचारलं का तुम्ही खाल्ली का नाही भाकरी? मी जातो आणि तू पडती इथं उतानी. तुला तेवढंच पाहिजे नुसतं. तुला नुसता नवरा लागतोय दुसरं काही नको. चला की जाऊ. स्वतः मार्ग खाऊन बिऊन आली तुला काय वाटलं पाहिजे काय खाल्लंय नवऱ्याच्या आधी खाल्लं तुमच्या का? आईची बोलणं खाल्लंय तेवढं. काय बोलणं खाल्लंय? हा, मग तिला डोळ्यांनी नीट नाही दिसत. हा. काय बोलती बरं. काय बरकळती तू? हा. दिसत नाही फक्त मला. या वावरामध्ये दुनियाभराचं तण झालंय ते द्यायचं लक्ष सोडून आणि हे मग फक्त तेच म्हटलं केळीच्या झाडाखाली दुसरं काही नाही इकडं दिसत तिला फक्त मला दिसत त्या बरोबर. अननसाची फक्त कसं का किती गावात झालंय काय झालंय. अरे त्यालाच व्यवस्थित दिलं तर 4 रुपये होतील आपल्याला. हे नुसताच असा मेकअप फिकअप करून कुठं जायचंय आपल्याला? शेतकरी आहे आपण. शेतीची कशाला लाज पाहिजे आपल्याला? पुढे म्हटले लाज धरली म्हणून. बरं जाऊ दे काय तुला वंगाळ वागतं बोललास जाऊ दे काही केलं तर आपण नवरा बायको आहे. कसं बघ प्रपंच दोघांचा आहे. दोघांनी विचार करून चाललं तर आपला प्रपंच व्यवस्थित होतोय नाहीतर काही नाही. 2 चाक बरोबर चाली तर व्यवस्थित होतं. मला कळतंय ना. जाऊ दे झालं गेलं असं सोडून दे. चला आपलं चला.